एक्स्ट्रा मेंबर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. बॉलिंग ट्रॅकवरती किरणला आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं अनिवार्य असेल. केलवा मास्टर टीमचा एक्स्ट्रा मेंबर प्लीज आमच्या समोरच्या कक्षामध्ये पाठवून द्या. तीन ओव्हरचा मॅच असेल. दुसऱ्या फेरीमध्ये आपण आहोत आणि दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 2 या दोन टीम मध्ये मॅच या ठिकाणी सुरुवात होते. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत मिडॉनची तिथपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. एकच धाव या बॉलवरती येईल. एक स्टायलिश स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. जे नुकतं स्ट्राईकवरती होते ते चेतन आहेत का बॅट्समन? चेतन आणि दीपेश ही जोडी आपण पाहतोय. दीपक ही जोडी आपण पाहतोय. दीपक यांचा जर विचार केला तर एक 6 सीटर मशीन ज्या प्रकारे त्यांचा बॅटिंग स्टान्स आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती त्यांचं स्वागत यॉर्करने केलं होतं. इंडिव्हिज्युअल पहिला बॉल फेस करत असताना फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतो. 2 धावांचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. 2 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चेतन आणि दीपक ही जोडी मैदान छतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला किरण बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. धावसंख्या फलकावरती 3. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती. उलटॉस बॉलवर होता, पॅडवरती बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवलाय मैदानामध्ये आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना मागच्या 2 बॉलवरती दीपक यांचा जर विचार केला तर मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न ते करत आहेत, परंतु ते प्रयत्न या ठिकाणी यशस्वी करून दिलेले नाही आहेत. धावसंख्या फलकावरती 5. 3 षटकांचा फॉर्मॅट आहे, त्यामुळे एक 30+ करण्याचा प्रयत्न असेल. त्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल केलवा मास्टर या टीमचा. इथून ड्राईव्ह केला जातोय. ड्राईव्हिंग लेंथवरती बॉल होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतील तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती परिपूर्ण केली गेली. 6 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय. पहिली षटक किरण आतापर्यंत ज्या प्रकारे गोलंदाजी केली गेली, डिसिप्लिन त्यांच्या बॉलिंगमध्ये आतापर्यंत जाणवलंय. ऑफिशियली एकंदरीत 4 बॉलचं केल्या ठिकाणी झालंय. धावसंख्या फलकावरती 6. आमचे तिन्ही कॅमेरामॅन हार्दिक आरेकर, त्याचबरोबर राज निजाई, तुषार कुर्ले, त्यांचं स्वागत या ठिकाणी षटकाराने केलं गेलंय. स्लॉट मध्ये बॉल होता. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. एक लॉंगेस्ट हिट या ठिकाणी आला. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला होता, फ्रंट फुटला पुढे घेतला होता, बरोबर बॅटच्या रडारमध्ये घेतला. मिरिटमध्ये खेळले होते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12. फेल रन्स स्कोर कडे गेल्यात. शेवटचा बॉल या ओव्हरमधील चेतनच्या बॅटमधून षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला दीपक यांचा जो विचार केला तर सिंगल डबलच्या सहाय्याने त्यांच्या बॅटमधून 5 धावा आहेत आणि चेतनच्या बॅटमधून एक लॉंग हिट आपल्याला पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. अजून इथून एक बॉल स्केल बाकी आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. दोन्ही टीमकडे बॅटिंग साईड मोठी आहे, यात काही तीरमात्र शंका नाही आहे. ती बॅटिंग साईड इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दाखवेल का, हा एक मोठा प्रश्न असणार आहे. धावसंख्या फलकावरती 12. शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी दाखल होत आहेत किरण. पहिले 4 बॉल बरोबर लाईन अँड लेंथवरती हाताळले होते. ॲक्युरेसी जाणवली होती पहिल्या 4 बॉलमध्ये, परंतु मागचा बॉल स्लॉटमध्ये. फुलटॉस बॉल, पुनश्च एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सेकंड अटेम्प्टमध्ये या ठिकाणी चुकी केलेली नाहीये. गुड कॅच. चेतनची खेळी या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळते. फर्स्ट विकेट डाऊन नाव. बारा या धावसंख्येवरती फर्स्ट विकेट या ठिकाणी गमावलाय. पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. जे विजयी संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, पहिल्या दिवसामधून संघ पुढे आला. चापेवाडी श्रीकृष्ण मंडल आपल्याला पाहायला मिळाला. त्यांचे कॅप्टन जर या ठिकाणी उपस्थित असतील किंवा प्रतिनिधी तर आमच्या समोरच्या कक्षामध्ये या. दुसऱ्या दिवसामधून जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. त्या टीमचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आणि चौथ्या दिवसामधून, क्षमस्व तिसऱ्या दिवसामधून
सागर स्मृती आई चंडिका कोपर टीम क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. त्या टीमचं कॅप्टन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. आणि त्याचबरोबर कालच्या दिवसामधून अवंतर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. चौथ्या दिवसामधून जयप्रकाश एडवन टीम क्वालिफाय होताना पाहायला मिळाली अंतिम 5 मध्ये. आणि जयप्रकाश एडवन टीमचा जर कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल किंवा प्रतिनिधी तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सर्व विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करणार आहोत, तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. शॉर्ट पोल या ठिकाणी केला जातोय. मिड विकेटमधून शतशक पुढे येईल. समीर मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे इनिंग खेळले होते 38 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या होत्या. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. धुरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झालं 15 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात. आमच्या समोर एक वन ऑफ द ग्रेट स्कोर आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच शेखर जेकिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने ऑफसाईड या ठिकाणी इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न झाला. दीपक यांचा जर विचार केला तर ते कॉन्फिडंटली स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून या मॅचमध्ये जाणवलेले नाही आहे. सातत्याने ते प्रयत्न करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, परंतु ते यश आतापर्यंत सापडलेलं नाही आहे. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. दीपक यांचा जर विचार केला तर 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. केलवा मास्टर या टीमच्या 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. पहिली षटक 12 धाव्यांचं राहिलं होतं. हे षटक आतापर्यंत मागील 2 बॉलमध्ये रुपेश 5 धावा खर्च करतोय. रुपेशांचा जर विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्य त्यांच्याकडे जरूर आहे, डिसिप्लिन त्यांच्याकडे जरूर आहे. फुलटॉस बॉल मनगडाचा वापर या ठिकाणी केलाय. बॉटम हँडचा वापर त्या ठिकाणी केलाय. मिड विकेटला बॉलला पाठवलाय. स्टँड मध्ये डिलिव्हर्ड केला गेलाय षटकार. फुलटॉस बॉल होता. आपला मनगडाचा वापर या ठिकाणी केला गेला आणि सरळ मिड विकेटला या ठिकाणी पाठवून दिलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. हे स्ट्रोक सातत्याने दीपकच्या माध्यमातून येत असतात. एक स्टायलिश बॅटवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने त्यांचा बॅटिंग स्टान्स आपण पाहू शकता. एक प्रॉपर बॅटिंग स्टान्स त्यांचं आहे आणि ते प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक सुद्धा येत आहेत. शॉर्ट ऑन पोल केलाय. वाईडिश लॉंग ऑनला बॉलला फेकून दिलाय. बॅक टू बॅक 2 षटकार, 6 धावा. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ह्या ठिकाणी दीपक यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. दीपू सध्या ऑन फायर. ज्या प्रकारे त्यांच्या बॅटमधून मागील 2 बॉलवरती धावा येत आहेत. पायावरती एका पायावरती बॅलन्स बनवून हा स्ट्रोक खेळला. काय फिटनेस असेल या खेळाडूची. एक संयम त्याच्याकडे जरूर आहे. ते डिसिप्लिन आपल्याला पाहायला मिळते. मिनिटनुसार खेळतायत. रिप्ले पहा. बॅट्समनचे जे रिॲक्शन आहेत ते कॅप्चर या ठिकाणी केले जात आहेत. सो फ्रंट कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. 21 वरती खेळतोय दीपक. 7 बॉल त्यांनी फेस केल्यात आणि त्यांच्या बॅटमधून सध्या धावा येऊ लागल्यात. आतापर्यंत 4 बॉल्स केले झाला. 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 30ची चर्चा आपण करत होतो. 3 ओव्हरमध्ये तिथे 29 झाल्यात. आणि सातत्याने केलवा मास्टर टीम 40+ हाफमध्ये त्यांचं वर्चस्व ते दाखवत असतात. आणि त्यांचे बॅकबॉन अर्थातच पाठीचा कणा मिस्टर दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 वर्षांमध्ये त्यांनी जी प्रगती केली 40+ हाफमध्ये. एक अटॅकिंग बॅटर, विस्फोटक फलंदाज. अजून एक मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर लॉफ्ट केला गेलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चौकार. बॉल या ठिकाणी ज्या प्रकारे खेळला होता आणि आमचे कॅमेरामॅन हार्दिक कारेकर, वन ऑफ द ग्रेट कॅमेरामॅन, सरळ बॅटचा त्या ठिकाणी वापर केला होता. बॅटचा फ्लो बरोबर समोर ठेवला होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता. मागील जे 3 स्ट्रोक आलेत प्राइज रेस स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आपलं अधिराज्य गाजवत आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती मिस्टर दीपक. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. मागच्या 3 बॉलवरती डॉमिनेशन करत आहेत. परफॉर्मन्स तो हाय लेवलचा राहिला दीपक यांचा. पुनश्च एकदा चेंज ऑफ दी पेस केलं होतं परंतु त्याला रेड करून पाठवून दिलंय मिड विकेटला. पुल पॉवरफुल ठरत असताना अजून एक उत्तुंग षटकार दीपक यांच्या बॅटमधून. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 39. पुन्हा एकदा बॅट्समनची रिॲक्शन पहा.
स्ट्रोक खेळल्यानंतर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे. एक स्टाईलिश बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर दीपक, वॉट बॅटिंग. सातत्याने रिप्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण बघण्यासारखेच ते स्ट्रोक दीपक यांच्या बॅटमधून येत आहेत. पुल शॉट आपण पाहिले, त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह, फ्लिक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. हे तिन्ही स्ट्रोक दीपक यांच्या बॅटमधून आलेत. कॉपीबुक स्ट्रोक सध्या पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला रुपेश यांची चर्चा आपण करत होतो, त्यांच्या विरोधामध्ये तब्बल 27 धावा येताना पाहायला मिळाल्यात. शेवटच्या 6 बॉलचं खेळ बाकी आहे आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दीपक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. ते वादळ क्षमावलं जाईल का? कारण मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी इंट्रोड्यूस केले गेले स्लॉग ओव्हरमध्ये मिस्टर समीर. मागच्या मॅचचा तो हिरो आहे आणि मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑफसाईडला केला गेला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अतिगाई संकटात नाही आणि सरळ बॉल लॉंग ऑफला क्लिअर करून 4 धावांकरिता चौकार. चुकीला माफी नाहीये. धावसंख्या 43, 43 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. या इनिंगच्या सुरुवातीस पहिले 4 बॉल जर पाहिले तर गोलंदाजच्या नावावरती राहिले होते, परंतु तिथून जी सुरुवात झाली बॅटिंग करणाऱ्या टीमने, अर्थातच केलवा मास्टर या टीमने आपलं धीरज या ठिकाणी दाखवून दिले, आपलं प्रतिबिंब या ठिकाणी दाखवून दिले. पुनश्च एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चांगला चेस केलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत त्यांना बीट करून आकाशाला गवस निघालणार हा षटकार. 6 धावा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांची बॅट बोलू लागले. चौकार षटकारांची भाषा बोलते, दोन्ही बॅटर्सची बॅट. धावसंख्या फलकावरती 49, 49 धावा, एक हायस्ट टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते 3 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये. विनिंग टीमचे कॅप्टन चला कॉमेंट्री बॉक्समध्ये या. विजयी संघाची कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये या. श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी. घाई करा मित्रांनो, जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये जातोय. त्याचबरोबर जय मास्टर चिखलपाडा, सागर स्मृती आईचंडिका कोपर, जयप्रकाश हेडवन. पुनश्च एकदा चांगला पूल त्या ठिकाणी केला गेलाय. फ्लॅट त्या ठिकाणी आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी कुठलीही चुकी केलेली नाहीये. एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाली होती, त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम या ठिकाणी समीरने केलंय. त्याच्या विरोधामध्ये धावा आल्या पहिल्या 2 बॉलवरती, परंतु एक विकेट सुद्धा त्याने मिळवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 49. 3 धक्के आतापर्यंत, 2 धक्के आतापर्यंत लागले. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय. जयमार्श चिखलपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम मिथुन पाटील, आपलं स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये साखरेच्या मैदानामध्ये त्यांच्या मदतून जे सेन्सिबल क्रिकेट खेळलं गेलं होतं, त्याचबरोबर कलाकार प्रीमियर लीगमध्ये एक अविश्वसनीय झेल त्यांनी पकडला होता. प्राइजलेस कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं स्वागत असेल. चला श्रीकृष्ण मंडळ चापेवाडी टीमचा कॅप्टन आपण यायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याचबरोबर जयप्रकाश एडवन टीमचा कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आल्यात आणि कुठलीही चुकी या ठिकाणी केलेली नाहीये. थोडंसं कंट्रोलमध्ये नव्हते, परंतु बॉल या ठिकाणी गॅदर केल्या गेल्या. अजून एक विकेट आल्या पावली इथून परतावं लागणार आहे राजूला. फलंदाज गॉन. नवीन बॅटर जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावसंख्या फलकावरती 49, 49 रन्स स्कोर कार्डवरती लागले गेले आहेत. बॉलर ऑन हॅट्रिक मिस्टर समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉलवरती कॉन्सन्ट्रेशन कसलं होतं, परंतु मागच्या 2 बॉलवरती बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करतायत. बरोबर टप्प्यावरती चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड केले जात आहेत आणि त्यावरती विकेटसुद्धा मिळाल्यात आतापर्यंत. एक सेट बॅटर अर्थातच कस्तुबची विकेट त्यांनी मिळवलं आहे आणि त्यानंतर राजू जे फ्रेश बॅटर होते, तर अजून एक फ्रेश बॅटर जितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हॅट्रिक बॉल या ठिकाणी असणार आहे. समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला स्पेल ते सध्या हाताळत आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये त्यांच्या विरोधामध्ये 2 मोठे स्ट्रोक आलेत जरूर, परंतु 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. हॅट्रिक बॉल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आतमध्ये येणारा चेंडू होता. इन कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. एकच जाव 22च्या रूपामध्ये या ठिकाणी घेतली गेली. दीपकला स्ट्राईक इनवरती आणलं गेले, कारण अजून इथून 1 बॉलचं खेळ बाकी आहे. तर या शेवटच्या बॉलवरती सुद्धा धावांची बुक काही संपलेली नाही आहे. 50 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात केलवा मास्टर टीमच्या 17 बॉलमध्ये. म्हणजे 3 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि ज्या प्रकारे तो पॉझिटिव्ह इंटेंट दाखवला आहे, सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी दाखवला, त्यामध्ये दीपक 31 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात 9 बॉलमध्ये.
ऑफ साईडला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. शतशक येत आहेत. पुन्हा एकदा तीच चुकी झाली होती आणि पुन्हा एकदा त्याचं भुगतान करावं लागणार आहे. त्याचे परिणाम या ठिकाणी सोसावे लागणार आहेत. सरळ बॉल या ठिकाणी क्लिअर झालाय. लॉंग ऑफला चांगलं फिनिशिंग टच या ठिकाणी दिले गेले. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. दीपक यांच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 35 रनची एक आक्रमक खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. टीमची टोटल फलकावरती 54 54 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले. 55 टू विन असेल. 55 धावांचं लक्ष 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत पांचू परिसरामधील एक सुंदर आवाज आपण पाहतोय. अर्थातच भारत जे राऊत सर यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. परिसरातील एक गोड आवाज आपल्यापर्यंत पोचला गेलाय आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. खूप मोठं टार्गेट आहे. चला तत्पूर्वी आपण वळूया मित्रांनो. या ठिकाणी आम्ही ड्रॉ करतोय. चाफेवाडी टीम कॅप्टन आलेत का? आणि चाफेवाडी टीम कॅप्टन श्रीकृष्ण स्पोर्ट्स चाफेवाडी, जय महाराष्ट्र चिखलपाडा, सागर स्मृती आई चंडिका कोपर आणि जयप्रकाश एडवन. इथे आम्ही लॉट्स डॉक्टर ड्रॉ करतोय. लक्षात ठेवा, आम्ही एकदा नाहीये दोनदा नाहीये तर 3 वेळा 3 ते 4 वेळा तुम्हाला कॉल केला, मात्र तुम्ही या ठिकाणी दाखल नाही आहात. आजचा वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. आज 12 मॅचेस आहेत आणि आजच्या 12 मॅचेस आम्हाला योग्य त्या वेळेवर पूर्ण करायचे आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही ड्रॉ टाकतोय. लक्षात ठेवा, आजचा जो फॉर्मॅट आपण पाहिला या स्पर्धेचा, पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं चाफेवाडी श्रीकृष्ण चाफेवाडी हा संघ पुढे आला. टॉप 5 मध्ये या टीमनं प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ पुढे आला. टॉप 5 मध्ये या संघाला आपण पाहू शकाल. तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि आगरी समाज गट होता, त्याच्यामध्ये आपण सागर स्मृती आई चंडिका कोपर या टीमला पाहिलं. चौथा दिवस या स्पर्धेचा जयप्रकाश एडवन सफाळे फॉर्मॅट होता आणि एडवन संघ या ठिकाणी पुढे त्यांना आपण पाहिलं होतं. आजचा अंतिम दिवस 5वा दिवस आणि आपण 40+ हे फॉर्मॅट या ठिकाणी पाहतोय. चला यावेळी आपण ड्रॉच्या दिशेनं. महत्वपूर्ण मॅच ही देखील आहे. आजच्या दिवसाची मी तर म्हणेल कुठेतरी सेमीफायनल जर गाठायची असेल, आजच्या दिवसाची मी म्हणतोय, या स्पर्धेची नाही आहे. लक्षात ठेवा. पहिली मॅच जय महाराष्ट्र चिखलपाडा वर्सेस श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी. पहिली मॅच होईल. टॉप 5 मधील हे संघ आहेत आणि त्या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. दुसरी मॅच आपण पाहणार आहात. 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह आपण ड्रॉ पाहतोय. दुसरी मॅच चिठ्ठी उघडली गेली त्या ठिकाणी आणि कोणाचं नाव आहे? बायचं नाव आहे. बाय बाय. मात्र कुठला संघ बाय आहे? कुठल्या संघाला बाय भेटली आहे? ही मॅच रफ अँड टफ होईल. लक्षात ठेवा, ही मॅच खूप महत्वपूर्ण. ही नाही, याच्या पुढची मॅच मला वाटत असेल. याच्या पुढची मॅच आहे, ही नाहीये. याच्या पुढची मॅच, कारण याच्या पुढच्या मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला बाय दिली जाईल. सागर स्मृती कोपर अगेन्स्ट जयप्रकाश एडवन. सांगण्याची गरज नाहीये. यस, जयप्रकाश एडवन. अशा प्रकारच्या आपण मॅचेस पाहणार आहोत. क्वालिफाय टीम आपण 4 पाहिल्यात. 5वी आपण क्वालिफाय टीम पाहायची आहे. जय महाराष्ट्र वर्सेस आपण श्रीकृष्ण एडवन श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी या टीमच्या दरम्यान आपण पहिली मॅच पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत. जयप्रकाश एडवन
वर्सेस सागर स्मृती आई चंडिका कोपर. मॅचच्या दिशेने आपण वळूया. टार्गेट सेट केला आहे. पंचावन्न धावांचं टार्गेट सेट केलंय. 18 चेंडू 55 धावा. इथून एक चांगली स्टार्ट अपेक्षित असेल. ऑफ साइडला चांगला फटका आपण पाहतो. जोरकस फटका डीप लॉंग ऑफ मधून मात्र फिल्डर वेगाने येतोय. एक धाव मिळेल. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली ते फाउंडेशनला 1 या धावेनं. आणि ज्या मॅचेस पुढच्या होणार आहेत या मॅचेस 3-3 षटकांच्या राहतील. याच्या आम्ही पूर्ण सूचना आणि कल्पना तुम्हाला देतोय. लक्षात ठेवा. चढाई दूरवरकी आहे. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. बॅटर पासून रेंजच्या बॅटरच्या लांब ठेवला होता चेंडू. चांगला चेंडू पाहू शकतोय. सुरेख चेंडू हाताळला गेला. ऑफ स्टंप सोडून हा चेंडू निघून जातोय. यावेळेस हा चेंडू ते डॉट. 55 धावा म्हणजे तब्बल 5 मजली इमारत तुम्हाला चढायची आहे. मात्र ती 5 मजली इमारत तुम्हाला पायऱ्यांवरून चढायची आहे की लिफ्टचा वापर करायचा आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे. फुल टॉस. आम्हाला लिफ्टचा वापर करायचा आहे. पायऱ्यांचा प्रवास शरीरावर थकवा जाणवेल. काय तो एरियर रूट वापरला गेला आणि चेंडूला सरळ पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फ्लाइट मिळाली होती आणि हा देखील जर आपण चेंडू पाहिला तर व्हाईट लाईनवर हा चेंडू म्हणजे बॅटर पासून भरपूर लांब ठेवला होता आणि तिथून मात्र हा ऑफचा चेंडू ऑनला टर्न केला बॅटरनं. चला चेंडू आणून द्यायचा आहे लवकर. धावा 7. त्यासाठीच म्हटलं ना की 5 मजली इमारत आहे. 55 धावा करायच्या आहेत. त्याच्यामुळे ही 5 मजली इमारत तुम्हाला कशी चढायची आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे. कारण पायऱ्यावरून जर चढत गेला तर 5वा मजला येईपर्यंत थकवा लागता कामा नाही. त्याच्यामुळे आज जो फटका खेळला गेला महत्त्वपूर्ण फटका. स्टार्ट तुमची खूप महत्त्वपूर्ण असेल. 55 धावा ज्यावेळेस पूर्ण करायचे असतात चेस करायचे असतात त्यावेळेस एक स्टार्ट महत्त्वपूर्ण असायला हवी आणि ती कदाचित स्टार्ट या ठिकाणी चांगली देण्याचा प्रयत्न असेल मिस्टर समीर यांचा. ऑफला खेळायचं होतं. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू आत वळतोय. इनकेटर बॉल आपण पाहिला. मातीचं विकेट आहे त्याच्यामुळे नक्कीच स्विंग देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो या ठिकाणी. आज चेंडू येते डॉट. अगदी पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. फॉलो बॅक टू ड्राईव्ह. आज जर आपण गौरव आणि खास करून शेखर एक जर आपण नोटीस केलं मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाचा जर आपण जर्सी क्रमांक जर पाहिला नॉट 7 आणि नॉट 7 म्हणजेच जेम्स बॉन्ड. जेम्स बॉन्डचा क्रमांक आहे नॉट 7. तुम्ही त्या जर्सीवर पाहू शकाल गोलंदाजाच्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. गुड बॉलिंग. प्रत्येक चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. विकेट टू विकेट मारा न करता बॅटरच्या रेंज पासून कसं लांब राहता येईल हा मात्र प्रामाणिक प्रयत्न आपण गोलंदाजाचा पाहिला. गुड बॉलिंग. चांगलं षटक. एक जरी षटकार आला तरी देखील या गोलंदाजानं तब्बल 4 चेंडू डॉट केलेत. धावा फक्त खर्च केल्यात त्या 7. एक चांगली सुरुवात व्हायला हवी. नाव नाही घेतलं. एक चांगली सुरुवात व्हायला हवी होती. 55 धावा तुम्हाला करायच्या आहेत म्हणजे इथून हे पहिलं षटक जे आहे ते मॅक्झिमम 10 ते 15 किंवा त्याच्याहून पलीकडे हा प्रयत्न करायला हवा होता. मात्र काय गोलंदाजी. अक्षरशः मित्र मला त्या ठिकाणी बॅटरनं जी खेळण्याची पद्धत आपण बॅटरची पाहिली तर स्टँड बाय स्टँड फुटवर्कचा वापर न करता जागेवरून प्रत्येक चेंडूला खेळण्याचा जो प्रयत्न केला ती अगदी मी म्हणेल ती तो प्रयत्न खऱ्या अर्थानं गोलंदाजानं ओळखला. त्या बॅटरची अगदी दुखती नस पकडली गेली आणि त्या बॅटरच्या रेंज पासून प्रत्येक चेंडू लांब ठेवला गेला आणि तो चेंडू डॉट आपण पाहिलाय. शफल झाला होता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आला होता. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चांगला थ्रो. यस चांगला थ्रो मात्र उशीर होतोय. अवेच्या अगेन्स्टचा थ्रो केला गेला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 9. कौतुक करेल खऱ्या अर्थानं ते म्हणजेच मी मनोज यांचं. कारण फक्त आणि फक्त एक षटकार खाऊन देखील मी म्हणेल तो देखील तिसऱ्या चेंडूवर एक षटकार खाऊन देखील फक्त धावा खर्च केल्या मनोजनं आपल्या पहिल्या षटकामध्ये 7.
क्लिंग बोल्ड यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिक करायचं होतं या चेंडूला, मात्र चेंडूनं वेध घेतला यष्टीचा. दांडीगुल बॅटर त्या ठिकाणी मारतोय मिस्टर रुपेश परतीच्या मार्गी. आउट. पाहू शकाल तुम्ही अगदी बॅटरनं पॅडच्या मधून हा चेंडू मात्र वेगाने निघून गेला. बॅटर अँगल आपण पाहू शकाल, काय कॅमेरा वर्क आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलचा सुरेख चेंडू अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये तो चेंडू पिच झाला होता. डेड ऑन स्पॉटचा चेंडू फ्लिक करायचं होतं या चेंडूला आणि दोन्ही पायाच्या मधून चेंडू मात्र निघून यष्टीवर आदळला गेला. सुरेख कॅमेरा वर्क, क्लास कॅमेरा वर्क पाहिला आपण. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 9 बॅट्समॅन नेम्स. बॅटरचं नाव सांगा प्लीज. जितेश का निलेश? एखादा राखीव खेळाडू असेल तर पाठवा प्लीज. आहे मात्र त्याला नाव नाही माहिती का? ओके. शॉर्ट बॉल अकुडी टप्प्याचा चेंडू होता. क्रॉस बॅटनं या चेंडूला खेळायचं होतं ऑन साईडला. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपण पाहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. एक डॉट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. स्वतः टीम कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतोय कौस्तुभ या गोलंदाजाला. आणि चांगले संवाद त्यांनी खास करून आमचे समालोचक आहेत त्यांच्यासोबत साधले होते. क्लिंग बोल्ड या वेळेस देखील दांडीगुल आणखीन एक विकेट कौस्तुभ प्राप्त करतोय. ही मात्र विकेट मिस्टर निलेश देखील परतीच्या मार्गी. आउट. होगी तेरी दांडी गुल आणि दांडी गुल, दांडी गुल आणि दांडी गुल. आतापर्यंत नक्कीच कौस्तुभचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं असं वाटेल, कारण आतापर्यंत 2 डब्ल्यू शोधलेत कौस्तुभनं. वेगवान चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतोय. लेग स्टंप सोडून चेंडू मात्र बाहेर निघतोय. वाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी विशाल नाईक या सरांना पाहतोय. मात्र एक नक्कीच डोळ्याला आठवेल विशालजी नाईक की मैदानाच्या आतमध्ये आहेत आमचे महेंद्र शिंदे, ज्याला प्रेमानं म्हटलं जातं बुंदी, आणि गोलंदाज टाकतोय बुंदे. ह्या वेळेस आणखीन एक चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय. रेंज खराब. कौस्तुभनं चांगली गोलंदाजी केली होती. कौतुकास्पद गोलंदाजी. सुरुवातीचे जे 3 चेंडू 4 चेंडू जे कौस्तुभनं हाताळले आहेत ते कौतुकास्पद आहेत. पहिला चेंडू 2 धाब्यांचा. दुसरा चेंडू आपण पाहिला तर डब्ल्यू शोधला गेला, विकेट शोधली गेली. तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवर देखील डब्ल्यू शोधला होता. त्यानंतर आलेले हे मात्र हे 2 चेंडू सलग अवांतर. आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटचा टो लागतो आतली कडत साठून. चेंडू मात्र शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. 1 धाव. एक्के दुक्की से कुछ बनने वाला नहीं है दोस्तों. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये, कारण धावा तुमच्या समोर आहेत त्या 55. लक्षात ठेवा. त्यासाठी मी म्हटलं होतं ना की 5 मजली इमारत तुमच्या समोर आहे, ती चढायची कशी तुमचा सर्वस्व निर्णय असेल त्या चढाईवर. मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. लँडिंग खूप महत्वपूर्ण असेल. मागे फिल्डर आहे. कॉलिंग नव्हती दोघांमध्ये. कॅच कोण घेणार, तू की मी? ह्यामध्ये मात्र ट्रेन चुकली गेली, ट्रेन सुटली गेली आणि चेंडूही सुटला गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाते. 1 बॉल. चौकार 4. हे फटके वेळेवर यायला हवे होते. थोडंसं उशिरा येत आहे ते फटके. धावा संख्या झाली आहे ती 16. लॉफ केला होता चेंडूला आणि पाहू शकाल तुम्ही नक्कीच 6 सीटर स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून कशा प्रकारे दोन्ही फिल्डरच्या मधोमध तो चेंडू पडला गेला. अगदी मिडल झाला होता, म्हणजे जो बॅटचा स्वीट स्पॉट्स असतो त्या स्पॉट्सवर चेंडू मिडल झाला होता आणि दोन्ही फिल्डरच्या बरोबर मधोमध चेंडू पडला गेला. जरा कदाचित दोघांपैकी एकाने कॉल केला असता की तुला घ्यायचं आहे, हात जरी टाकला असता एखाद्या फिल्डरनं, एकतर कॅच मिळू शकला असता किंवा तो चेंडू अडू शकला असता. शॉर्ट बॉल, पुलचा फटका. डीप स्क्वेअर लाईक रिजनमध्ये फिल्डर आहे, मात्र ज्याप्रमाणे त्या फिल्डरची आपण ॲक्शन पाहिली, देहबोली पाहिली,
कदाचित सूर्यदेवता अगदी त्याच्या समोर आहे. सूर्याची प्रखर किरण त्याच्या डोळ्याच्या समोर नक्कीच आले असेल, त्या कारणास्तव त्यांनी त्याची मुवमेंट थोडीशी चेंज केली होती. 17 धावा 17. तब्बल 55 टार्गेट आहे, म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत मला वाटते. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला सरळ फोर्स केलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एलिमिनेशन कुठेतरी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कमी पडलं गेलं होतं. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि या मिसफील्डच्या स्वरूपात पुन्हा एकदा पाहायला मिळतोय चौकार. 4 धावा. एक नक्कीच म्हणू शकेल की इथून टार्गेट खूप मोठं आहे. जर टार्गेट छोटं असतं तर ह्या चुका ज्या मैदानाच्या आतमध्ये होत आहेत त्या चुका नक्कीच नडू शकल्या असत्या. ते म्हणजेच केळवा मास्टर्स या टीमला. यावेळी देखील उंची उंची पाहू शकाल, भरपूर उंची आणि पुन्हा एकदा सूर्याची किरण कदाचित समोरच आहे. सूर्यदेवता फुल ऑफ लाईन चेंडू मिस्टर स्टोक आहे. बराच काळ चेंडू हवेत आहे, मात्र सेफमध्ये चेंडू लँड होईल. शतरक्षक येईपर्यंत एक धाव आरामात त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. फक्त पराभवातील अंतर कमी करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. चला एनसीसी सफाळे टीम कॅप्टन आपण यायचं आहे. एनसीसी सफाळे टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे या ठिकाणी. इथून मात्र पराभवातील अंतर कमी करण्याचं काम केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटचा फटका आहे, इनफिल्डच्या वरून खेळला जातोय. इथे देखील प्रयत्न केला होता हा कॅच कॅरी करण्यासाठी. फक्त चेंडू खेळायचे आहेत. चला एनसीसी टीम कॅप्टन आपण त्वरित या. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर देखील एक विकेट प्राप्त करतोय या मिस्टर किरण. अभिनंदन कोरे संघ. माफ करा, केळवा संघ टीम कॅप्टन आपण यायचं आहे. केळवा टीम, केळवे टीम कॅप्टन आपण त्वरित या. अभिनंदन आहे तुमचं. आपण आजच्या दिवसाच्या अंतिम फेरीमध्ये आपण प्रवेश करता. अभिनंदन असेल आणि हॅडलॅक अँड वर्ड नक्कीच मी आभार देखील व्यक्त करतो त्या ठिकाणी. ते म्हणजेच कोरे या टीमचं 40+ क्रिकेटमध्ये आपण सहभागी झालात, या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, त्याबद्दल मी यंगस्टर्स क्रीडा मंडळ माकणे यांच्या वतीनं आपला मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि या वळव्या लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं मिस्टर दीपक मॅन ऑफ द मॅच. तब्बल 35 धावा आपण दीपक, नाही ते दिलं होतं त्यांना, दिलं होतं. पहिल्या मॅचचं बाकी आहे तुमचं. केळवे संघ प्लीज आपण लगेच यायचं आहे.